बोलतेस? आपली ती ऋणानुबंध आहेत का ग की ज्याने आपण भेटलो? आई सांग ना आई. आई, मी कालच बाबांनी तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाहीये ना ग की माझा जन्म व्हावा म्हणून? सांग ना आई, बोल ना. बाबा बाबा, ओ बाबा, तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची पोरं लाडकीच असतात ना हो. सांगा ना हो बाबा. बाबा, तुम्ही आईला का हो दवाखान्यात घेऊन गेला होता? किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिथं आणि त्यात किती छान दिसत होते ना हो बाबा. सांगा ना हो बाबा, बोला ना. आजी आजी, अगं आजी, तू आईला का दिलंस ग ते औषध? आजी, किती कडू होतं ग ते. आजी, असं देत जाऊ नको, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं. आजी, तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग, मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? आई आई, का घेतलंस तू तुझे औषध? आई, किती ते औषध, आई किती कडू होतं ग ते. आणि मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं. आई, जन्माला घालून तर बघ एकदा. तुझेच रूप तू पाहशील माझ्यातून एकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी, तर कुणाची आई? मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना आई, का ग तुला घाई? आई आई, मला समजतेय ग तुझी कोंडी, तुझी घुसमट, पण मी मुळीच त्रास देणार नाही ना ग. खर्चाचं म्हणशील तर मी जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही. मला नवीन कपडे नको, मी ताईची जुनी कपडे घालू. शाळेत जाईन, ताईचं जुनं दप्तर वापरेल, ताईची जुनी खेळणी खेळ. मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन.